तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे शेवटचा सोमवार, म्हणजे श्रावणातला शेवटचा सोमवार आहे. तर त्यासाठी आम्ही निघालो आता सोनेश्वरला आणि मी आता आलोय लल्लूडॉनला न्यायला. तर चला, जर्किंग हे पण घातले, पाऊस येतोय, आम्ही आता पावसात भिजत जाणार आहे. आता एवढी सर्दी झाली तरी पण काही विषय नाही, चला जाऊया. भेटूया डायरेक्ट तिथं सोनेश्वरच्या मंदिरात. तिथं मग दाखवतो मंदिर. रस्ता पण दाखवायचा आहे. चला. भाई तो भी जाएगा. गर्दी बघ किती आहे. तर गाय परत आमच्या वाईला पूर आलाय. आम्ही आता झोपला असतो पण राहिलो. गाईज गँग कशी आहे? त्यांना बसायला जागा नाही तरी मी ते बसतात. पडण्यावर बसतो काय असेल. तर मित्रांनो, आम्ही त्या पेट्रोल पंपावरून निघून आलो पुढं आणि हे बघा पावसाने कसं केलं, आम्हाला सगळं ओल्लेच केलं. आता एवढ्या जोरात पडतोय अजून काय सांगू, सगळं ओल्लं झालं. तर गाईच आम्ही निघालोय आता आणि लाईन तिचं जॅकेटची टोपी मला घातली. कसं दिसतो? अरे चेन आहे पण काय करू आता. पण आता पावसाने भिजवून एवढं गार लागायला लागले. अरे वर घे आपण जायचं जरा बॅक करून दाखवतो तुम्हाला पाऊस किती. गाईच पाऊस आणि हे ठिपके असे लागते. आता काय सांगू तुम्हाला, झाडाखाली आम्ही आलोय खरं, पण जरा पुढे जातोय आम्ही हळूहळू. हे बघा मस्त जोरात पाऊस. इकडं तर सगळं ओलच करून टाकले. नाही पडत आपली. वातावरण खूप मस्त आहे इकडं. पण आम्ही आता डायरेक्ट सोनेश्वरला भेटणार तुम्हाला. आणि ही कुठं थांबले तर काय माहित नाही आम्हाला. तर चला भेटूया, आम्हाला भेटतो तुम्हाला सोनेश्वरला. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता सोनेश्वरच्या पुलावर. इथं बघा बगाड येतो आंघोळीला. पाणी बघ पुलावर गर्दी बघा इकडं. तर पुलावर पोहोचतोय इकडं सोनेश्वरच्या इथं घाटावर. आईला कोणतरी मी येईल काय नाही जेव्हा आहे सहल आली सहल. इकडं पाणी बघा, इकडं पाणी दाखव का इथला. इकडं पाणी दाखव. आणि पुलावर जातो कसं वाटतं इकडं बघ. इथं बघा इथं. आणि माझ्याकडे दाखव आता माझ्याकडे दाखव. गर्दी बघा काही इकडे. आणि आता गाडी लावायला जागा कुठेतरी बघितली पाहिजे आपल्याला, नाही तर होणार आहे अवघड आपलं. का हात लावायची आत बघा गर्दी किती. नाही इथं लावता आपण असं वाटतं. तर गाईच फायनली आम्ही गाडी पार्क केली. आम्हाला पार्किंगला जागा भेटली. बघा आम्ही कुठं लावत बघत होतो, इकडे एकदा पण काय जागा भेटलीच नाही. तर आम्ही सार्थक आम्हाला छत्री घेऊन आलाय. आई बाबा पण आले. ही गाडी दुसरी गाडी आपली आहे, ही दुसरी गाडी. तर चला आता जाऊया. इकडं जत्रा बित्रा भरल्या का वाटते का नाही. मला आज जत्राच भरली यांची एक. इकडं मोबाईलचे कवर आहे. इकडं अजून लई काय दाखवायचं तुम्हाला आहे ना. काय यांना जेवायचं पडलं. सहलीची पोरं बी आल्यात, म्हणजे सहलीची पोरं म्हणजे शाळेतली पोरं सहलीला असं म्हणा. काहीतरी बोल ना का असं श्रावणी सहल असं बोला. चलो चला दाखवतो मंदिर. बाबा इकडे लागल्यात गाड्या काढायला. गाईज वातावरण मागणं कसं खतरनाक झालंय. इथं आधी पूर्ण खडी होती, इथं चालू ना तिथं पण खडी होती. पण इथं नंतर एवढे साफसफाई केलंय. आणि आता इकडं आतमध्ये गर्दी बघा. अरे ही जेवायला गर्दी वाटतं. काळी यायची ती. गाईच कसं आहे वातावरण. जेवायला गर्दी बघा. अरे जेवायला पण गेली काका जेवायला. अरे काका जेवायला पण बसले ते भाव. कुठं तर मी भिजतोय. थांब जरा. काकी कुठे भेटली काय माहिती. आता ही मला लागली घरी सोडा.
काय करायचं. हो घेतो एक मिनिट. गाईचं म्हणजे आपण नंतर फिरूया. इकडे पण तुम्हाला सांगतो काय काय येते मी तेव्हा. तर गाई आम्ही आलेलो पहिल्यांदा जेवायला घेतले. बघू शकता जेवायला किती मस्त आहे. तुमचं ताट सार्थक का नाही गेलाय आल्या सार्थकार ताडा नाही गेलाय. इकडं हळूहळू वाढायचं काम चालू. उद्या कोणते होत. तर गाई जेवण उरकून आम्ही आता खाली आलोय. बघू शकता तुम्ही जवळून कसं दिसतंय खतरनाक आहे. अजून इथं खाली जाऊ शकतोय पण खाली नाही जाणार. तर आपण जाऊया आता. तुम्हाला डायरेक्ट आता मंदिर दाखवतो मी. तिकडे आज जाऊ. पहिल्यांदा पेट पूजा तर झाली पण आता मंदिर पण दाखवतो देवाचं. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता परत तिथं. म्हणजे आज जिथं आपण जेवत होतो तिथं इकडं जेवण चालू आहेत. तुम्हाला मंदिराचं दर्शन दाखवतो मी. इकडं बघा कसं चालू आहे. इथून स्टार्ट आहे गाईज. आत आलं एवढं प्रसन्न वाटतं ना. नाही करायचं आहे. बाय बाय. गाईज रांगोळी बघा कशी काढली खतरनाक. इथं आहे मुख्य मंदिर. तिकडे तर टीव्ही दाखवली बघा. म्हणजे इथलं आतलं तर टीव्ही दाखवलीच. आत टीव्ही दाखवल्याप्रमाणेच केले का नाही. गाईस तुम्ही केलं दर्शन. आता जेवण बिवण परत करायचंय. परत जेवण करायचे. परत जेवण नको बस. चला हा कुठं जायचं आता. चला गाईच परत मी दाखवल्यावर ठिकाणी नेतो आता. गाईज आम्ही ह्या साईडला कुठेतरी झाड लावलं इथं नाही. इकडं मग कुठेतरी लावले असं आठवतंय पण ह्यांना अजून माहित नाही. आता ही कुठं राहिली. हे चला रे तुम्ही पण शाळेत जाताय काय. शाळेत परत टीचर ह्यांना पण शाळेत घ्या. वजरड्याची शाळा आहे ना. वजरड्याची शाळा आहे. शाळा वजरड्यातली खानापूरची. बघ की इथे लावलेलं बाईच. हे झाड आहे का आपलं. हेच मला वाटतं हे होय. अरे आपण कधी लावले बाळा झाड. इतके दिवस मोठं होईल किंवा लई दिवस झालं. दिवस झालं का वर्ष झालं. आता काय वर्ष काय झाड लावले जे आठवण झाले आम्हाला पण कुठं लावले काय माहिती. अरे इथून जायचं नसतं. एवढं जातात ना. काहीच इथं मोठा प्रॉब्लेम झाला. आम्ही इकडं जायचं नसतं काही माहित नाही. चला हाणू नका मग कशाला हांबरते. काहीच भांडणं होतील इकडे. चलो जायचं नसतं पूर्ण. चल असू दे. आता आलू. जय महादेव. जय महाकाल. आपल्या फोन मध्ये पाणी जाणार आहे असं वाटतंय. काय इकडं काय मारुती आहे काय. ए मारुती हे मला वाटतं. काहीच पाण्यात जायचंय तर मला. अरे बाळांनो इकडं खाली इथं आम्ही खाली जाऊन तिथं बसलो. मी एकदा आलेलो ना त्यावेळेस. काय कसं दिसतं इथनं.
खाली जायचंय नाही तुम्ही ब्लॉग मध्ये बघा खाली काय आहे ते ओके नाही तिथे बघ देता टाकलं आपल्याला टाकलं देत अरे पोलीस आलेत का इकडं हा पांढऱ्या काठीने हाणत्याल कोण पोलीस आहेत खाली त्यांचा काय संबंध हाणायचा आपल्याला ब्लॉग मध्ये बोलते टाक अरे माय गॉड ब्लॉग मध्ये विस्तार चला जायचं का बरं काय चला जाऊया इकडं झाडे पण मस्त आहेत ना इकडं जेवणाची सोय चालू आहे सगळ्या तर भेटूया बाहेर बाजारात नाहीतर आता जिकडं जायचं तिकडं आपण भेटूया म्हणजे मेन तर बाजारात भेटूया हा व्हिडिओ काढायच्यात मेन तर बाजारात भेटूया आपण चला काय जाता सगळी जण आलीत परत पैसे असं नका बघू ओ बाबा समाधी कोणाची ते सांगा की माझा काढलास का नाही तर गाईज आम्ही आता बाहेर आलोय आणि आम्ही एवढ्या पावसात आईस्क्रीम खाणार आहे आईस्क्रीम लवर आणि आमचा स्पॉन्सर रोशन आहे आज लग्नाची पार्टी रोशनच्या गाडी बघा कसली खतरनाक केली काकाची गाडी काका एक मिनिट इकडे बघ स्पेशल बनवतोय मस्तानी हो इकडे बघा इकडे चोकोबार संपला हे दो बाबा मालिक हो तुम्हाला काय गरम पाणी आईस्क्रीम खायची त्यामुळं उत्साह किती बघायचं सगळं आयुष्य आहे ते आहे ना गाईच खतरनाक वाली मस्तानी आली वाटत नाही का तू एवढं खाल्लं तुला सर्दी होती हो दे ना भाई आज चालते एक मिनिट थांब बस खुश आता खातो आम्ही तर गाईज आमचं आता आवरलंय आणि आम्ही निघालो आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दर्शनात चाललोय पण ते पण ठिकाण तुम्हाला माहिती आहे वाकेश्वर म्हणून तर चला जाऊया तर पाऊस पण एक खूप यायला लागलाय त्यामुळे आम्ही भिजलोय लय आहे ना तर गार लागते चला भेटूया डायरेक्ट तिकडेच तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय वाकेश्वरला ती बघा कशी गार वाटली ती पण आली काकान मावशी अजून मागे राहील काय काकान मावशी ओके चला जाऊया आता वाकेश्वरच्या मंदिरात हे पण मंदिर प्रसिद्ध आहे गाईच आता तुम्हाला आतून पण दाखवतो मंदिर कसं आहे ते हर हर महादेव ओह पडलं असतं गणपती बाप्पा मोरया जॅकेट इथंच काढायचं यार खाली काय हर हर महादेव माय गॉड तर गाईच मावशी आपल्याला सांगते इथली थोडीशी माहिती हा शिवकालीन पिंड आहे ही स्वयंभू आहे जमिनीतलं म्हणजे जमिनीतून खालून येते काय जमिनीतूनच ही उगम पावलेली म्हणजे बाकीचे पिंड असे सरळ असतात बाकीच्या पिंडी तयार केले असतात हा गाईच हे पण बरोबर आहे वाकेश्वरचं हा वाकेश्वरचं आहे ठिकाण बावधन गावातील वाकेश्वर ही स्वयंभू पांडवकालीन शिवपिंड आहे पांडवकालीन काय करायचं पांडवकालीन 3 प्रार्थना आणि 21 वेळा ओके ओके सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना साथ ऐश्वर्या ठे सर्वांचं
तर गाईच दर्शन हे उरकलंय आणि आता प्रसाद घेतो आम्ही. हो घेतलं गणपतीला बाग प्रसाद वाटप पण इकडं बसून खाऊया ब्लॉग चालू आहे. इकडं मागचं वातावरण बघा. इकडं वातावरण खूप खतरनाक असतं. प्रसाद काय काय लाडू सगळे लाडू पण प्रसाद काय झालं तुम्हाला पण मला एवढं पेड्यावरच भागवले मला. ती यांना सांगून भेटलं. ह्यांना काय भेटलं आम्हाला भारी भेटलं. आता ब्लॉग बंद ह्यांनी मला प्रसाद तेवढा दिला. हो ते यांना पण तुमचं खतरनाक विषय. तुमचं वोट आहे नाही तर चला गाईज. मागाशी थोडीशी माहिती ऐकली पण आता इकडं काका दुसरे झाले माहिती सांगा काका. ज्यावेळेस अफजल खान वाईवर चालू करून आलता का त्यावेळेस वाईमध्ये राहिलेला अफजल किती दिवस 4 महिने होते. अफजल खानाचं सैन्य पसरलेलं त्यावेळेस मंदिरांची जी तोडफोड करत होता तो ही तोडफोड करताना तो नंदी तो डॅमेज झालेला. म्हणजे तिकडे आहे तो त्या पलीकडे साईडला येतो आणि हा नवीन तिकडे आहे तो आणि हा नवीन बसवलेला आहे आणि हा नवीन आणि ते स्वयंभू आणि आतलं पिंड आहे ती स्वयंभू. आणि हे सगळं जुनंच आहे ना पहिल्यापासून. हे सगळं आईल्याबाई होळकरांनी बांधलेलं मंदिर तेव्हाच चालते. थँक्यू. आता मोठं केलं आपण घाटबीट आहे ना अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं. होय सगळं पहिलं घाटबीट शिवाजी महाराजांच्या काळात. हे सगळं दाखवलं मी आधी. आणि इकडं झाडं पण बघा ना कधी हे जुनी होणारी झाडं आहेत जुनी पुराणी. चला थँक्यू काका. काहीच आता इकडं बाहेर आलो आम्ही म्हणजे ह्या गुहेच्या इथं गुहा आहे असं त्यांनी सांगितले नाही का मग आत्ता. तर तिथं आलोय आता बघूया इथं म्हणजे हे गुहेचं त्यांनी सांगितलं ही ना इथून डायरेक्ट आत गेलं का नाही डायरेक्ट गणपतीच्या इकडं आपल्या वाईमध्ये निघते. आणि बघा खतरनाक जागे उभं आहे. इथून डायरेक्ट खाली पडलं तर काय मावशी तिथं खाली समाधीला बसते समाधीला खाली बसते माणसं. साईबाबा थांबा एक मिनिटं आज जाऊन बघून याचा प्लॅन ठरतोय वाटतं ह्यांचं काय माहिती आता. काका समाधीला बसायचे काका चॉकलेट गाईज आम्ही इकडे पवायला यायचो जायचो मला अगं आई द्यायचं मास्टर अरे अशी रोज येऊन हाय बसत माणसं रोज नाही की आम्ही कुठे म्हणतोय रोज काहीतरी देतात. मावशी 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 थांबा जायचं मारुती बाबा कुठे. जय श्रीराम. अय अय हळूहळू 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 जावा. कुठं पुढं बघून जावा. मावशी गेली काय तरी येत आहे का वारी येत आहे का दादा. खाली आलो मी चला. हो चला. गाईच इकडं बा समाधीसाठी गणपती मंदिरात जायला इथून ना गुहारात इथून माणूस डायरेक्ट गणपती मंदिरात जायचं. इथून ते दिसतंय दिसलं खतरनाक जास्त खोल ना इकडं. माणसं बसते हो सगळे बसते सगळीजण बसते एवढे. लय फार्म आहे अगं. हो का हे बंद केलं इथनं जायला रस्ता होता गणपती मंदिरात. ओके चला आम्ही गेलो रे चला की माहिती आता आम्ही माहित
गणपती मंदिरात. गणपती मंदिरापाशी अहो कुठून गणपती मंदिरामधून बाहेर निघते आम्ही. काय झालं? लागलं. चला चलो गाइस, अभी हम मिलते हैं डायरेक्ट भद्रेश्वर को. तर गाइस आम्ही फायनली पोहोचलोय भद्रेश्वरला. म्हणजे बघू शकताय आपली कृष्णा नदी. सार्थकला लागायला लागेल थंडी. असं जॅकेट आता. तर आता घेऊया इथं दर्शन आणि नंतर भेटूया आता डायरेक्ट आपल्या वाईमध्येच, है ना. बर सगळीकडं पसत घ्यायला पहिली. आणि इथे एक आहे, इथं चंदनाचं असं आहे म्हणजे लावायला हे बरोबर आहे. ते आपल्या जेवायची जिथे जाईल तिथे प्रसाद घेत आहे. इकडे जेवण भेटतं म्हणजे जेवण असतं इथे दर सोमवारी. शंकर इकडे खाली जायला पाणी बघायला कसं दिसतं खतरनाक. गाईच इथलं पण दर्शन उरकलंय आणि आता आम्ही चौथ्याला जाईन असं वाटतंय. पण ह्यांचं काय सांगू शकत नाही. हे म्हणले तर जायचे, आमच्यावर देवलय प्रसन्न होणार आहे ना झाले. चला जाऊया आता, भेटूया डायरेक्ट तिकडं वाईमध्ये बघा. तर गाईज आत्ता आम्ही घरी आलो डायरेक्ट. म्हणजे तिकडं काय गेलंच नाही कारण की खूप थंडी वाजते. आता लग्नाला सोडलंय. चलो बाय बाय. अख्खा श्रावण महिना काढत नाही. आता अर्धा तास जाऊन आंघोळ करणार आहे. अर्धा तास जाऊन डायरेक्ट डायरेक्ट घरी गेल्यानंतर. चलो तर मित्रांनो आंघोळ हे उरकली आहे. म्हणजे आत्ता खूप वेळ आंघोळ केली गरम पाण्याने, त्यामुळे खूप भारी वाटते आणि सगळी थंडी निघून गेलेली आहे. तर ते जाऊ दे सगळं. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.